ज्या नाशिकमधून ललित पाटील प्रकरण उदयास आलं आणि संपूर्ण देशाला ड्रग्स प्रकरण काय आहे हे माहिती झालं, त्याच नाशिकमधून तेलंगणा पोलिसांनी शिंदे गटाच्या एका माजी महिला पदाधिकाऱ्याला अटक केलेली आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान याच सगळ्या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। आपल्यासोबत ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आहेत विलास शिंदे। नेमकं आपली भूमिका काय आता ज्या पद्धतीने ही घटना घडतीये? शिंदे गटाच्या एका माजी महिला पदाधिकाऱ्याला तेलंगणा पोलीस येऊन अटक करून जात आहेत। खरं तर नाशिक ही धार्मिक भूमी आहे, तशीच यांत्रिक भूमी आहे आणि जर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये नाशिक हे झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि असं असताना काही दिवसावरती या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा ठेपलेला आहे आणि सिंहस्थ नगरी म्हणून याला ओळखलं जातं। अशा परिस्थितीमध्ये जर ह्या शहराच्या अशा काही बातम्या येऊन तेलंगणासारखे राज्याचे पोलीस या ठिकाणी येऊन काही महिलांना अटक केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे काही अंमली पदार्थ सापडलेले आहे, ही खरं तर नाशिकसाठी लांछनास्पद बाब आहे आणि यामुळे नाशिकची बदनामीच होते। आमचं म्हणणं एवढंच आहे की जर एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये दर 2 महिन्यांनी काही ना काही मुद्दे पुढे येतात आणि अशा परिस्थितीमध्ये जी युवा पिढी आहे, युवा पिढी ह्या व्यसनाधीन होत आहे आणि ही युवा पिढी जर वाचवायची असेल तर नक्कीच ही ठाकरे गटाचीच नाही तर ही सगळ्या शहराच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी, कारण युवा हे देशाचं भवितव्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक तर युवा हे बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आहे आणि मग नैराश्यातून ह्या गोष्टीचं सेवन या युवा पिढीकडनं केलं जातं। हे थांबलं पाहिजे। आम्ही नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील यांच्याकडे आम्ही शिष्टमंडळ जाऊन त्यांना एक निवेदन देणार आहोत आणि ह्या प्रकरणामध्ये जो काही मागे जो काही ड्रग्सचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये बी अनेक मोठमोठे नावं आले। ह्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे। जे कोण खऱ्या अर्थाने याच्यामध्ये दोषी आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे मुळावरती जाऊन शेवटपर्यंत जाऊन याचे जे काही दोषी आहेत ह्या लोकांना शोधलं पाहिजे आणि यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांना कडक कारवाई होऊन यांना हा लगाम लागला पाहिजे आणि ह्या शहराचा जो काही नाव खराब होतं आहे किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये हे कुठंतरी थांबलं पाहिजे। पण तेलंगणा पोलीस येऊन नाशिकमध्ये एका गल्लीत जाऊन ही कारवाई करतात, महाराष्ट्र पोलीस का नाही करू शकत? अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तेलंगणासारख्या राज्याच्या पोलिसांना जर माहिती आहे का अशा ठिकाणी अशी परिस्थिती आहे आणि ते एका गल्लीत जाऊन हा छडा लावू शकतात, तर मला हा प्रश्न उपस्थित होतो की नाशिकच्या जे काही स्थानिक पोलीस स्टेशन असतील किंवा काय त्यांना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही का? हे कुठेतरी विचार करण्याची बाब आहे आणि नक्कीच या नाशिक शहराचे पोलीस आयुक्त हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहे आणि त्यांना ह्या सगळ्या परिस्थितीची ते नवीन असल्याकारणानं त्यांना कदाचित जाण नसावी, पण आम्ही त्यांच्या या निदर्शनात काही गोष्टी आणून देणार आहोत आणि आम्हाला माहिती आहे ते नक्कीच याच्यावरती चांगलं असे गंभीर स्वरूपाचे पावलं उचलतील आणि याचा छडा लावतील। अशा सगळ्या घटनांमध्ये राजकीय पाठबळ कुठेतरी मिळत असतं का? राजकीय संरक्षण असल्यामुळे ह्या कारवाई होत नाही असं वाटतं का? साहेब, आपल्याला माहिती आहे एवढ्या मोठ्या प्रकारचे जर गंभीर स्वरूपाचे अंमली पदार्थ या ठिकाणी विकले जात असतील, नुसते विकलेच जात नाही तर या ठिकाणी MD ड्रग्स सारखी कंपनीसुद्धा सुरू होती, तर हे जे काही नावं मागे आलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या कोणाच्या आश्रयाशिवाय किंवा कोणाच्या याच्याशिवाय ती होऊ शकत नाही। हे काही न समजणे जनता दुधखुळी नाही आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की याचा पोलीस प्रशासनाने माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी याचा छडा लावावा, याच्या शेवटपर्यंत जावं आणि याचे जे काही लोक दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि या शहराची जी काही बदनामी होत आहे अशा प्रकारची ही थांबवावी। खूप खूप धन्यवाद। तर तेलंगणा पोलीस नाशिकमध्ये येऊन कारवाई करू शकतात, नाशिक पोलीस कारवाई का करत नाहीत, का करू शकत नाहीत, अशा पद्धतीचा एक सवाल जो आहे तो ठाकरे गटाकडून उपस्थित केला जातो। येणाऱ्या दिवसांमध्ये पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात चौकशी करण्याची मागणी देखील केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।